नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंडर करंट्स या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026. नुकताच हा इंडेक्स जो काही आहे जाहीर झालेला आहे. नावावरूनच आपल्याला कळतं की पासपोर्ट इंडेक्स आहे. मग आता ह्या पासपोर्ट इंडेक्समध्ये कुठल्या राष्ट्राचा कितवा क्रम आहे असा प्रश्न येणाऱ्या कंबाईंड असेल किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल तिथे आपल्याला अपेक्षित आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 महत्त्वाचा इंडेक्स हा आहे आणि याच्यावर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आता आजपासून चर्चा जी आहे ती यायला सुरुवात होईल. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 साध्या भाषेमध्ये कुठल्या राष्ट्राचा जो पासपोर्ट आहे, पारपत्र ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, हा जास्त स्ट्रॉंग आहे, कुठल्या राष्ट्राचा वीक आहे हे सांगणारा हा 2026चा इंडेक्स. लक्षात येत आहे. मग आता याच्यावरून आपल्याला पहिलं ओळ आपल्या नोटमध्ये यायला पाहिजे की कुठल्या राष्ट्राचा पासपोर्ट हा स्ट्रॉंगेस्ट आहे, कुठल्या राष्ट्राचा पासपोर्ट हा वीक आहे हे सांगणारा हा इंडेक्स. हेनली ही जी काही आस्थापना आहे, हेनली अँड पार्टनर्स, ह्या आस्थापनेकडून ही इंडेक्स जी आहे किंवा हा इंडेक्स जाहीर केला जातो, दरवर्षी केला जातो. मग आता पहिला मुद्दा येतो की मग एखाद्या राष्ट्राचा पासपोर्ट हा स्ट्रॉंग आहे की तो वीक आहे हे ठरवण्याचा क्रायटेरिया काय आहे, याचा निकष काय आहे, हा पहिला मुद्दा आपण ध्यानात घेतला पाहिजे. की कुठल्या निकषावर तुम्ही ठरवता की या राष्ट्राचा पासपोर्ट हा स्ट्रॉंग आहे, याचा ह्या राष्ट्राच्या तुलनेने पासपोर्ट वीक आहे, काय आहे, काय तुमच्याकडे पॅरामीटर आहे. तर तो मुद्दा आपण बघूया की हे क्रायटेरिया काय. इथे लिहिलंय बघा, रँक्स ऑल द वर्ल्ड्स पासपोर्ट्स. जगभरातल्या सर्व राष्ट्रांचं जे पासपोर्ट आहे त्यांचं रँकिंग केलं जातं अकॉर्डिंग टू. काय आहे अकॉर्डिंग टू, कशाच्या आधारावर ते केलं जातं. अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ डेस्टिनेशन्स देअर होल्डर्स कॅन ॲक्सेस विदाउट अ प्रायर विजा. म्हणजे विजाशिवाय त्या पासपोर्टचे जे होल्डर्स आहेत, त्या राष्ट्राचे जे नागरिक आहेत ज्यांच्याकडे तो पासपोर्ट आहे, ते विजाशिवाय किती राष्ट्रांना किंवा किती लोकेशन्सला, किती डेस्टिनेशन्सला भेट देऊ शकतात, डायरेक्ट एंट्री त्यांची किती राष्ट्रांमध्ये होऊ शकते, हा याचा निकष आहे. ज्या पासपोर्ट होल्डरला अधिकाधिक डेस्टिनेशन्सवर, ज्याला आपण काय म्हणतो प्रायर विजा, विजाशिवाय एंट्री मिळेल, तो पासपोर्ट जगामध्ये स्ट्रॉंगेस्ट. लक्षात येत आहे. हा याचा निकष की तुमच्याकडे तो पासपोर्ट असल्यावर जगातल्या किती राष्ट्रांमध्ये तुम्हाला विजा प्रायर काढण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊ शकता. मग आता असं करण्यासाठी यांनी निकषामध्ये 227 डेस्टिनेशन्स जे आहेत ते कन्सिडर केले होते. 227 227 राष्ट्र म्हणूया किंवा 227 ठिकाणं हे त्यांनी कन्सिडर केले होते. परीक्षेसाठीचा महत्त्वाचा मुद्दा की हेनली पासपोर्ट इंडेक्सचा निकष काय असतो, तर तो पासपोर्ट होल्डर किती राष्ट्रांना प्रायर विजा घेतल्याशिवाय भेट देऊ शकतो. 227 राष्ट्र किंवा 227 डेस्टिनेशन ते ॲसेस करण्यासाठी त्यांनी ध्यानात घेतली होती किंवा विचारात घेतली होती. मग आता डेटा कसा घेतात, डेटा जो आहे यांनी कसा मिळवला, कसं तुम्ही डेटा घेतला, तर आयटा. आता आयटा म्हटल्या लगेच लक्षात यायला पाहिजे, इथे दिलंय बघा. आयटा म्हटल्या मी इथं दाखवतो छोटं करून. हे आपण अंडर करंट्समध्ये इंडिगोचा उड्डाण घोळ आणि आयटा हा व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओचं जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर ही जी आयटा नावाची ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ह्याचा जो डेटा आहे यांनी याच्यासाठी डेटा पुरवलाय. आणि प्लस हेनली अँड पार्टनर्स जी संस्था ही हा इंडेक्स पब्लिश करते, त्यांची रिसर्च टीम आहे, या दोघांच्या संयुक्त विद्यमानी जे काही आहे हा डेटा किंवा हे सगळं त्यांना प्राप्त झालंय. सो आयटा ही त्याच्यातली प्रायमरी ऑर्गनायझेशन आहे. ही आयटा कोण आहे, काय काम करते, कोण लोक तिचे सदस्य आहेत, कधी स्थापन झाली, याविषयीची सगळी माहिती मी याच्या अगोदर अंडर करंटचा आपण सेशन घेतलाय, इंडिगोचा उड्डाण घोळ आणि आयटा, त्याच्यात आयटाबद्दल मी डिटेल माहिती दिलेली आहे, परत मी रिपीट करत नाही, लिंक खाली दिली आहे. सो डेटा कोणाकडून घेतलाय, प्रायमरीली आयटाकडून घेतलाय. मग आता लगेच लक्षात यायला पाहिजे की ठीक आहे इंडेक्स आलंय, कोणाचा पासपोर्ट स्ट्रॉंग आहे, तर लगेच पहिला प्रश्न सामान्य माणसाच्या डोक्यात काय येतो, एक नंबरला कोण आहे बाबा, कोणाचा पासपोर्ट स्ट्रॉंगेस्ट आहे, तर येतं सिंगापूर. सगळ्यात जगामध्ये वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट सिंगापूर. अनेक लोकांना
जनरल माहितीच्या आधारावर कदाचित वाटतं की अरे अमेरिका असेल, पण नाही. सिंगापूर बॅक टू बॅक सलग तिसरं वर्ष आहे की सिंगापूरचा पासपोर्ट हा वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट आहे हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार. 2026 मध्ये पण 1 नंबरला सिंगापूरच आहे. सलग तिसरे वर्ष 227 पैकी 192 देशांमध्ये सिंगापूरचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीला विजा फ्री एंट्री जी आहे ती मिळते. विजा फ्री एंट्री म्हणजे 192 कंट्रीज किंवा डेस्टिनेशन्समध्ये सिंगापूरचा पासपोर्ट प्रायर व्हिजाशिवाय जाऊ शकतो. वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट. लक्षात येतंय? सिंगापूर. कुठलाही इंडेक्स आला तर परीक्षार्थी म्हणून पटकन सगळं कसं पाठ करू ह्याच्यापेक्षा 1 नंबरला कोण आहे हे लगेच ध्यानात घ्यायला पाहिजे की कोण आहे? सिंगापूर. म्हणजे आपलं 1 मार्क जो आहे किंवा त्या मल्टिपल चॉईसेस असतील तिथे वाक्यांचे, मल्टिपल सेंटेन्सेस असतील, तर एक आपलं त्याच्यातलं वाक्य फिक्स होतं. कारण इंडेक्स विचारताना ते असं नाही विचारत 17व्या नंबरला कोण आहे, 24व्या नंबरला कोण आहे. बऱ्याचदा त्याच्यामध्ये पहिलं कोण आहे, शेवटचं कोण आहे आणि भारताचं काय झालं हे प्रायमरीली आधी करून घ्यायला पाहिजे. हा जो ॲव्हरेज अभ्यास आहे ना ते टेक्निक आहे. अदरवाईज तुम्ही जर माहिती म्हणाल तर ती अनएंडिंग आहे, न संपणारी आहे. मग एकच टॉपिक जो आहे तो तुम्हाला 15 दिवस पण म्हणजे तो पुरणार नाही. तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. त्याच्यातलं काय निवडायचं आहे, निरक्षर विवेक ज्याला आपण म्हणतो की बगळा जसं आपण म्हणतो की नाही दूध वेगळं पाणी वेगळं, तसं ते दूध वेगळं करता आलं पाहिजे, पाणी लगेच फेकून देता आलं पाहिजे. आपली गाळणी, चहाची जशी गाळणी असते तसं चोथा वरतीच राहायला पाहिजे, पावडर वगैरे खाली चहाच पडला पाहिजे. सो 1 नंबर सिंगापूर. लगेच किती 192 देशांमध्ये विजा फ्री एंट्री. मग आता पुढचा मुद्दा, 2 नंबर कोण आहे? 1, 2, 3 काढून ठेवायचे. जपान आणि साऊथ कोरिया. 2 नंबरला कोण आहे? दोन्ही आहेत, जपान आणि साऊथ कोरिया. ह्या दोन्ही राष्ट्रांचा जे पासपोर्ट होल्डर्स आहे हे 188 डेस्टिनेशन्सला विजा फ्री जे काय आहे किंवा प्रायर विजा तिथे न घेता जाऊ शकतात. 3 नंबरला कोण आहे? डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड. हे 5 राष्ट्र जे आहेत हे 3 नंबरला आहेत, 186 डेस्टिनेशन्स. हे लगेच लिहून ठेवायला पाहिजे की नंबर 1ला कोण आहे? चला सिंगापूर लिहिलं. नोट स्वतःची कशी असायला पाहिजे? तिथे देश किती होते? 192 होते. टोटल कितीचा हिशोब आहे? 227चा हिशोब आहे. 2 नंबरला कोण आहे? जपान आणि कोरिया. स्वतःच्या हातानं जेव्हा आपण लिहिलं, दक्षिण कोरिया, नॉर्थ कोरिया कसं असेल? साऊथ कोरियाच असणार ना, आपल्याला माहिती आहे, ते किम जॉंग आणि ते सगळे येतं. तिसऱ्या याच्यामध्ये डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड. लक्षात राहील तर राहील, नाही तर लगेच सोडून द्यायचं. हां ठीक आहे, स्कॅन्डिनेवियन आहेत बाबा, डेन्मार्क आहे, स्वीडन आहे, स्वित्झर्लंड आहे, ठीक आहे, 3 माझ्या लक्षात राहतात. स्पेन आहे, 192 वरती आहे, नंतर मग 188 आहे, नंतर 3 नंबरला 186 आहे. हे राहील नाही राहील लक्षात माहीत नाही, लिहून ठेवलं. इथं आपलं 1 नंबरला सिंगापूर, 2 नंबरला जपान आणि दक्षिण कोरिया. मग आता पुढचा प्रश्न येतो, सगळ्यात खाली कोण आहे? इंडेक्स जर बघितली तर 101 नंबरला अफगाणिस्तान आहे. त्या इंडेक्समध्ये जे दिसतं प्रथम दर्शनी ते 101 नंबरला अफगाणिस्तान आहे, ज्यांना फक्त 24 देशांमध्ये प्रायर विजा जे काही आहे न घेता एंट्री आहे. म्हणजे पहिलं सिंगापूर, 101ला अफगाणिस्तान. एवढं तर नोटमध्ये क्लिअर पाहिजे. 2 नंबरला तुमचं साऊथ कोरिया आणि जपान जे आहे ते इथे आपण लिहिलं बघा, साऊथ कोरिया आणि जपान. आणि शेवटी 101ला अफगाणिस्तान. हे क्लिअर झालं. लगेच पुढे नोटमध्ये काय करायला पाहिजे? आपलं काय? मग मेजर आहे की आपण भारताचे नागरिक आहोत, आपल्याला UPSC द्यायची, आपल्याला MPSC द्यायची. आपलं काय आहे? तर आपला नंबर आहे 80. भारत हा 80 नंबरला आहे. भारताचा पासपोर्ट 55 राष्ट्र किंवा 55 डेस्टिनेशन्सला आपण विजा न घेता जाऊ शकतो, म्हणजे प्रायर विजा न घेता जाऊ शकतो. मग भारताचं गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थान वर गेलंय का खाली आलंय? तर वर गेलंय. सन 2025 मध्ये आपण 85 नंबरला होतो आणि आता आपण 80 नंबरला आहोत. म्हणजे 5नी आपला क्रम जो आहे तो वाढलेला आहे. पण डेस्टिनेशन्स खूप कमी आहेत सिंगापूरच्या तुलनेने. 192 आणि आपलं 55 डेस्टिनेशन, म्हणजे तसा तुलनेनं सिंगापूरच्या तुलनेनं किंवा त्या महत्त्वाच्या युरोपियन नेशन्सच्या तुलनेने आपलं वीक आहे. मग आता भारताचं 80 आहे, 85 वरून 80 आलो तर लगेच लक्षात घ्यायला म्हणजे बाबा आपले शेजारी आहे त्याचं काय झालं? आपल्याला असतं की नाही, आपली प्रगती किती झाली याच्यापेक्षा शेजारचं काय झालं हे आपण पहिले बघायला पाहिजे. आणि पाकिस्तानच्या सारख्या राष्ट्राचं तर लगेच बघायला पाहिजे. तर पाकिस्तान 98 वर आहे, आपण 80 वर आहेत, पाकिस्तान 98 वर आहे. आणि इंटरेस्टिंगली सन 2025 मध्ये पाकिस्तान 103 वर होता, तोही 5 रँकनं
जो आहे वर आलाय, म्हणजे 103 वरून 98 आला आणि भारत आपण बघितलं 85 वरून 80 वर आला, म्हणजे आपण दोघेही 5-5 वधारलोय. म्हणजे अरे हे पण वर गेलेत, कसं काय गेलेत त्यांचं आपल्याला माहित नाही, पण गेलेत. आणि मग तिथे किती नेशन्स आहेत? 31 डेस्टिनेशन्समध्ये ते प्रायर विजा शिवाय जाऊ शकतात. पाकिस्तानच्या जोडीला येमेन आहे 98 नंबरवर, पण किमान आपल्याला लगेच बाजूला लिहित राहिलं पाहिजे की सिंगापूर, जपान, साऊथ कोरिया, भारत 80, पाकिस्तान 98, आणि भारत आणि पाकिस्तान दोघांनी 5-5 जे काही आहे रँकिंग ते वर आलेले आहेत. मग आता भारत झाला, पाकिस्तान झाला, मग लगेच आपल्याला जो आठवायला पाहिजे की अमेरिकेचं काय झालं है ना. अमेरिका क्या कहता है, तुम्ही बघितलं असेल की आता वर गेलोय खाली आलोय, तर अमेरिकेचं इंटरेस्टिंग आहे. 10 नंबरला ते आलेत. गेल्या वर्षी 9 होते, 1 रँक खाली आलेत. म्हणजे त्या व्हिडिओत तो म्हणतो की नाही की अमेरिका क्या कहता है, आता आपण म्हणतो तर आलंय बाबा खाली. 10 वर आलेत ते, 9चे 10 आलेत. 179 डेस्टिनेशन्स आहेत आणि अमेरिका 10 आहे. नो ब्रिटन किती आहे, युके किती आहे, तर 7 नंबरला आहे. 182 डेस्टिनेशन आहे. म्हणजे ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम हे अमेरिकेपेक्षा वरती आहे. सो भारत कितीला आहे? 80ला आहे. तुमचं पाकिस्तान कितीला आहे? तर 98ला आहे. अमेरिका कितीला आहे? तर 10 नंबरला आहे. आणि तुमचं युके कितीला आहे? तर 7 नंबरला आहे. आणि 1 नंबरला तुमचं जे येतं आपण बोललो सगळ्यात आधी सिंगापूर, 2 नंबरला जपान आणि कोरिया. क्रायटेरिया काय आहे तेही आपण पाहिलं. मग आता पाकिस्तानच्या बाबतीत आणखी मग बघायला पाहिजे की त्याच्या खाली कोण आहे, वर कोण आहे. तर पाकिस्तानच्या वर बांगलादेश आहे. बांगलादेशमधली एवढी अशांतता असून बांगलादेश 95 नंबरवर आहे, पाकिस्तान 98 वर आहे. 37 डेस्टिनेशन्सला बांगलादेश विदाऊट, ज्याला आपण म्हणतो प्रायर जे काही विजा आहे, भेट देऊ शकतो त्याचा पासपोर्ट. आणि पाकिस्तानच्या खाली कोण आहे? 99 नंबरला इराक आहे, 100 नंबरला सिरिया आहे आणि 101 नंबरला आपण सुरुवातीला बघितलं तर अफगाणिस्तान आहे. म्हणजे यांचं काय, यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यात आपला अर्थ नाही. भारत स्टील लो, 80 इज नॉट व्हेरी गुड नंबर. लक्षात येत आहे? सो परत एकदा आपण याला बघूया की काय काय आहे क्रायटेरिया. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026. किती राष्ट्रांना तुम्ही विजा प्रायर न घेता भेटी देऊ शकता, हा क्रायटेरिया. मदत कोण करतं? आयटा. आयटाचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. कोण कोण राष्ट्र आहेत? सिंगापूर 1 नंबरला आहे, 2 नंबरला जपान आणि साऊथ कोरिया, 3ला डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड. रँकिंग त्यांच्या आणि डेस्टिनेशन बघून घ्या. सगळ्यात खाली जे दिसतंय 101ला अफगाणिस्तान. आपलं काय, तर आपण 80, 85 वरून 80 आलो. पाकिस्तान 103 वरून 98 आला आणि अमेरिका 10 वर आहे, 9 वरून ती खाली घसरली. युके 7 नंबरला आहे आणि पाकिस्तानच्या खाली इराक, सिरिया, अफगाणिस्तान आहे. पण बांगलादेश मात्र पाकिस्तानच्या वर आहे 95 नंबरला. लक्षात येत आहे? सो हे झालं तुमचं पासपोर्ट इंडेक्स हेनलीचा. याच्या नोट लगेच करून ठेवायला पाहिजे आणि याच्यावर एक्सपेक्टेड आपण चालू घडामोडीचा प्रश्न तयार करून ठेवायला पाहिजे. इथं थांबूया. धन्यवाद.